नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहोत 10वी विज्ञानमधील दुसरा पाठ. त्याचं नाव आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. त्याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत बघा. मूलद्रव्य व मूलद्रव्याचे वर्गीकरण, डोबेरायनरची त्रिके, न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम, मेंडेलोवची आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणी, एवढे आपण प्रकार बघणार आहोत. तर त्यामधील धडा आपण सुरू करूया. त्याच्या अगोदर तुम्हाला प्रश्न दिले आहेत जे की मागील वर्षीच्या सिलेबसवर आधारित होते. द्रव्याचे प्रकार किती? द्रव्याचे 3 प्रकार आहेत. कोणते कोणते? एक मूलद्रव्ये, एक वहन करू शकतात त्यांना धातू म्हणतात. अधातू म्हणजे विजेचे वहन करते. कोणाचे? विजेचे वहन करणाऱ्यांना धातू म्हणतात. अधातू म्हणजे ज्यांना चकाकी नसते, ते विजेचे वहन करू शकत नाहीत. आता धातूमध्ये कोणते कोणते येतात बरं? लोखंड येते, पुन्हा सोनं, चांदी हे धातूमध्ये येतात. आणि अधातूमध्ये जसं की आपला वायू, समजा नायट्रोजन, ऑक्सिजन, हे काय आहेत? अधातू आहेत. आणि तिसरं आहे धातू सदृश्य. धातू सदृश्य म्हणजे कोणते? की त्यामध्ये धातूचे आणि अधातू ह्या दोन्हीचे पण गुणधर्म असतात. एक्झाम्पलमध्ये म्हणायचं म्हटलं तर जर्मेनियम, बरोबर. आता बघा तिसरा प्रश्न, मूलद्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात? मूलद्रव्याच्या लहानात लहान कणांना अणू असे म्हणतात. ॲटम. ॲटम हा मूलद्रव्याचा सगळ्यात लहानात लहान कण आहे. मूलद्रव्ये व संयुगे यांच्या रेणूमध्ये काय फरक असतो? चौथा प्रश्न काय आहे? मूलद्रव्ये व संयुगे यांच्या रेणूमध्ये काय फरक असतो? मूलद्रव्ये एकाच प्रकारच्या एलिमेंटपासून बनतात, बरोबर. आणि संयुगे वेगवेगळ्या प्रकारच्या एलिमेंटपासून बनतात. मूलद्रव्यामध्ये समजा ऑक्सिजन म्हणजे O2, नायट्रोजन, हे वेगवेगळे मूलद्रव्य. संयुगामध्ये काय येते? सोडियम बायकार्बोनेट, समजा कॉमनमध्ये घ्यायचं म्हटलं तर, बरोबर. हे असे येतात. मूलद्रव्याचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. पूर्वीच्या इयत्तामध्ये आपण शिकलो आहोत की एका मूलद्रव्याचे अणू हे एकाच प्रकारचे असतात. एका मूलद्रव्याचे अणू, आता एक मूलद्रव्य आहे ऑक्सिजन हा मूलद्रव्य आहे, बरोबर. त्याचे जे अणू आहेत ते एकाच प्रकारचे आहेत. त्या अणू वेगवेगळे नसतात, एकाच प्रकारचे अणू राहतात एका प्रकारच्या मूलद्रव्याचे. आज मितीस विज्ञान जगातला 118 मूलद्रव्ये ज्ञात झाली आहेत. आत्तापर्यंत एकूण मूलद्रव्ये किती माहिती झालेली आहेत? 118. मात्र इसवी सन 1800च्या सुमारास फक्त 30 मूलद्रव्ये ज्ञात होती. इसवी सन 1800मध्ये किती मूलद्रव्ये माहिती होती? फक्त 30. काळाच्या ओघात अधिकाधिक मूलद्रव्याचा शोध लागला गेला. या मूलद्रव्याच्या गुणधर्माविषयी अधिक माहिती साठत गेली. मोठ्या संख्येने असलेल्या या मूलद्रव्याचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी त्यांच्या विषयाची प्रचंड माहितीमध्ये काही आकृतिबंध आहेत. काही वैज्ञानिक तपासू लागले. तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीच्या वर्गीकरणात मूलद्रव्याचे धातू व अधातू असे गट पाडले होते. पुढील काळात मूलद्रव्याचा धातू सदृश्य नावाचा आणखी एक वर्ग लक्षात आला. मूलद्रव्य व त्याचे गुणधर्म याविषयीचे ज्ञान जसे वाढू लागले तसे वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वर्गीकरणाच्या इतर अनेक पद्धती शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. अगोदरच्या काळामध्ये फक्त धातू आणि अधातू हे दोनच गट पाडले होते मूलद्रव्यांचे. जसजसं पुढं काळाच्या ओघामध्ये मूलद्रव्य नवीन प्रकारचे शोध लागायला लागला, तेव्हा लक्षात आलं की त्याच्यामध्ये काही धातू सदृश्य मूलद्रव्यसुद्धा आहेत. म्हणून एक वर्ग म्हणजे एक गट अजून त्याच्यामध्ये ॲड केला. कोणता? धातू सदृश्य. आता बघूया. पहिल्यांदा जे इलेक्ट्रॉन्सला, मूलद्रव्यांना जे समजा मांडणी केली ती कोणी केली? डोबेरायनने केली. मग त्याच्यानुसार त्याला नाव पडलं डोबेरायनरची त्रिके. सन 1817मध्ये डोबेरायनर या जर्मन शास्त्रज्ञाने मूलद्रव्याचे गुणधर्म व त्याची अणुवस्तुमाने यात संबंध असल्याचे सुचवले. त्याने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येक 3 मूलद्रव्याचे गट पाडून त्यांना त्रिके असे नाव दिले. डोबेरायनरनं काय केलं? मूलद्रव्याचे गुणधर्म आणि त्यांचे अणुवस्तुमान माहिती ना, यात संबंध असल्याचे सुचवले.
आता त्यांचे जे गुणधर्म आहेत मूलद्रव्यांचे, वेगवेगळ्या मूलद्रव्याचे वेगवेगळा गुणधर्म आणि त्याचा अणुअंक यामध्ये काहीतरी संबंध आहे असं त्याच्या लक्षात आलं आणि त्यानुसार त्यांना कोणत्या गटात टाकायचं ते त्यांची मांडणी करण्याची सुरुवात केली. त्याने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येक 3 मूलद्रव्याचे गट पाडून त्यांना त्रिके असे नाव दिले. एकसारखे रासायनिक गुणधर्म, ज्यांचे गुणधर्म एकसारखे आहेत, रासायनिक गुणधर्म, त्या मूलद्रव्यांना काय केलं, त्यांनी 3 मूलद्रव्यांचे गट पाडले, ज्यांचे रासायनिक गुणधर्म कसे आहेत, एकसारखे आहेत. एका त्रिकामधील 3 मूलद्रव्याची मांडणी त्याने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. कोणत्या क्रमाने? चढत्या क्रमाने. अणुवस्तुमानाचा जो चढता क्रम लावला आणि त्यानुसार त्यांनी मांडणी केली. दाखवले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते. त्याने चढत्या क्रमानुसार तर मांडणी केली मूलद्रव्याची, पण असं दाखवलं त्याच्यामध्ये की जो मधला मूलद्रव्य आहे, तिघापैकी जो मधला मूलद्रव्य आहे तो पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या सरासरी इतकं त्याचा काय आहे, अणुवस्तुमानांक आहे असं त्याने सिद्ध केलं. मात्र सर्व ज्ञान मूलद्रव्याचे वर्गीकरण डोबेरायनरच्या त्रिकामध्ये होऊ शकले नाही. पण हे असं शक्य नाही, प्रत्येक मूलद्रव्यांचे सरासरी हे येणं किंवा ह्यानुसार काय झालं, सर्व मूलद्रव्ये वर्गीकरण होऊ शकले नाही, सर्व मूलद्रव्याचं वर्गीकरण नाही होऊ शकलं. त्याच्यामुळं ही थेअरी काय झाली, बंद झाली. आता बघा कशी थेअरी मांडली होती त्यांनी. बघा, सरासरीचं सूत्र काय आहे की एकूण संख्यांची काय करायची असते, बेरीज करायची असते आणि खाली काय लिहितात, भागाकारामध्ये काय लिहितात, एकूण संख्या किती होत्या त्या लिहितात. आता बघा, ए म्हणजे काय आहे, अणुवस्तुमानांक कशाचा, मूलद्रव्याचा, पहिल्या मूलद्रव्याचा, आणि सी म्हणजे काय आहे, तिसऱ्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक भागिले 2 कशामुळे, कारण 2 मूलद्रव्यांचं आपण काय करायला आहोत, सरासरी काढायला आहोत. आता ए मध्ये काय आहे पहिला, आता बघा पहिले त्रिक कोणता आहे, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. ह्याच्यामधला कोणता आहे, सोडियम. मग सोडियमची जी सरासरी आहे ती केवढी येणार बरं, पहिल्या लिथियम आणि पोटॅशियम ह्या दोघांच्या तुलनेत सोडियमची सरासरी येणार, बरोबर. मग बघा आता सोडियमचा अणुअंक, सोडियमची सरासरी काढायची, तर लिथियमचा अणुअंक किती आहे, 6.9 अधिक पोटॅशियमचा अणुअंक आहे 39.1 भागिले 2, तर त्यांची सरासरी किती आली, 23 आली, बरोबर. आता सेम तसंच आहे, कॅल्शियमचं आहे, सिलिकॉनचं आहे, बेरियमचं आहे, कॅल्शियम आहे, स्ट्रॉन्शियम आहे आणि बेरियम आहे. तसं कॅल्शियमच्या आणि बेरियमची सरासरी ही स्ट्रॉन्शियम इतके येते. क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे 3 त्रिके आहेत, पण सगळे त्रिके त्यांना ह्याच्यामध्ये नाही बसले. आता दुसरा सायंटिस्ट आहे न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम. आता न्यूलँड्स नावाचा शास्त्रज्ञ होत्या, त्याने अष्टक म्हणजे 8 मूलद्रव्यांचे गट पाडून, हे आपण पुढच्या भागात बघूया. ओके, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.